शक्यतो आपण घरात अशा रेसिपी बनवतो ज्या हेल्दी असतील आणि मुलांना आवडतीलही. तर अशाच पद्धतीची रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत. इथे मी कढईमध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालते आणि चवीनुसार मीठ. पाणी उकळायला लागलंय. छान व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतेय. आहे की नाही हेल्दी रेसिपी? ज्वारीचा वापर करतोय आपण इथे. तर आता हे जे पीठ आहे हे आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि हे एकत्र करून घ्यायचं. सगळं पीठ व्यवस्थित ओलं झालं पाहिजे. हे मेजरमेंट जे आपण घेतलंय हे एकदम परफेक्ट आहे. तुम्ही इथे बघताय. हे छान एकत्र झालंय. आपण याच्यावर एक थोड्या वेळासाठी झाकण ठेवूयात. आता एक साधारण 10 मिनिट वगैरे झालेत. हे आपल्या हाताला सहन होईल इतपत कोमट झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही इथे बघताय पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालंय. ते छान मळलं जातंय पीठ. आपण हे ज्वारीचं पीठ आहे हे मळून घ्यायचंय. गरम पाण्यामध्ये हे भिजवून घेतल्यामुळे छान व्यवस्थित आपण याची आपण उकड काढून घेतल्यामुळे ज्वारीच्या पिठाला चिकटपणा आलाय व्यवस्थित. तुम्हाला दिसत असेल. आता आपण याचा एक गोळा घेऊयात आणि असं त्याला सिलेंडरचा शेप द्यायचा आहे. चकली किंवा कुरवडी करायचा जो सोयरा असतो तो घेतलाय. ही प्लेट वापरली इथे मी. आपण या प्लेटला तेल लावून घेऊया. तो सोयऱ्याला सुद्धा सगळ्या बाजूने आपण आतून तेल लावून घेऊयात. आता हा जो गोळा आपण करून घेतलेला आहे हा याच्यामध्ये सोऱ्यामध्ये घालूयात आणि सोयरा बंद करून घेऊयात. कुरवड्या नाही हो, कुरवड्या नाही. बघा तरी. आपण आता इथे इथे मी स्टीमर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घालायचं. त्याच्यावरती असं जाळीची प्लेट इथे ठेवलेली आहे मी आणि सोऱ्याच्या मदतीनं आपण त्याचे नूडल्स करून घेतोय. हो, ज्वारीचे नूडल्स. मस्त होतात. आपण हे पीठ उकडून घेतल्यामुळे आणि व्यवस्थित मळल्यामुळे तुम्ही बघताय किती छान नूडल्स पडतायत. अजिबात ते तुटत नाहीयेत. एक सारखे असे पडलेले तुम्हाला दिसतील. तर हे अशा पद्धतीने आपण नूडल्स करून घ्यायचे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून याला साधारण एक 10 मिनिट लागतात. थोडेसे कमी जास्त 1-2 मिनिट इकडे-तिकडे होऊ शकतात. चेक करायचं हवं तर. तुम्ही इथे बघताय छान असे उकडले गेलेले आहेत नूडल्स आपले. आता इथे एक बोल घेतलाय. त्याच्यावर नूडल्सची प्लेट ठेवली मी आणि आपण आता पाणी ओतूयात. आता हे जाळीचीच प्लेट असल्यामुळे मी डायरेक्ट त्याच्यावरच पाणी ओतलेलं आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल नूडल्स आपले छान झालेले आहेत. थोडंसं तेल घालते मी याच्यावर म्हणजे हे नूडल्स जे आहेत ते एकमेकांना चिकटणार नाहीत. व्यवस्थित गार होऊ द्यायचे. तुम्ही इथे बघताय. हे बघा छान असे एकसारखे झालेत ते. आता आपण हे नूडल्स करायला घेऊयात. इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलंय. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. नूडल्सला थोडं तेल जास्त असलं की मग ते बाहेर जसे आपण नूडल्स खातो तशी टेस्ट लागते. त्यामुळे तेल जास्त घ्यायचं. तेल व्यवस्थित मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचं आणि इथे मी बीन्स घेतलेले आहेत. ते आपण तेलामध्ये घालूयात. बीन्सला थोडंसं आपण जास्त वेळ परतणार आहोत कारण ते बीन्स थोडेसे मी तेलावर परतून घेतेय. तुम्हाला अगदी तसेच आवडत असतील कच्चे तर ते फार वेळ परतले नाही तरी चालेल. पण माझ्या मुलांना थोडेसे शिजलेले आवडतात. त्यामुळे मी इथे जे हे बीन्स आहेत तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालूयात. सिमला मिरची घेतली आहे उभी चिरून ती आपण इथे घालूयात. बारीक चिरून घेतलेला लसूण आणि आलं आपण इथे घालूयात. गाजर सुद्धा असं उभं कट करून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण तेलावर थोडंसं परतून घेऊयात. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये स्लाइस केलेला कांदा घालूयात. इथे भरपूर अशी कांद्याची पात कट करून घेतलेली आहे. ती सुद्धा आपण इथे याच्यामध्ये घालूयात. त्यानंतर आपण इथे सॉस घालणार आहोत. पहिल्यांदा इथे मी शेजवान चटणी घालतेय. आवडीनुसार आपण इथे घालायची. त्यानंतर डार्क सोया सॉस, चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळं आपण परतून घेऊयात.
इथे मी चिंग्सचा नूडल्स मसाला सुद्धा घातला आहे. व्हिडिओमध्ये स्किप झाला माझ्याकडून. या नूडल्सच्या मसाल्याने सुद्धा खूप छान चव येते. आता हे व्यवस्थित परतून झालं आपलं. भाज्या काही आपल्याला फार भाज्या खूप शिजवून नाहीत घ्यायच्या आपल्याला. आणि आपण जे ज्वारीचे नूडल्स केले होते, ते आपण याच्यामध्ये घालूयात. तुम्ही बघताय छान असे लांब आहेत ते, मस्त झालेत. मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा हे असे घरी बनवलेले हेल्दी नूडल्स मुलांना किंवा आपल्याला पण खूप छान ऑप्शन आहे. व्यवस्थित सुट्टे करून आपण याच्यामध्ये घालायचे. आता आपण हे परतून घेऊयात. तुम्ही बघताय अगदी छान लांब-लांब आहेत ते. आता आपण हे परतून घेऊयात. थोडं चवीनुसार मीठ घालायचं. याच्यावर आपण मिरे पावडर घालूयात. मिरे पावडरनी चव खूप छान येते नूडल्सला, त्यामुळे ती घालायची. हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र केलंय. हे माझ्या एक लक्षात आलं, की हे एकत्र करताना हे जे नूडल्स आहेत, ते थोडेसे बारीक होतात. खूप ते असे पूर्ण असे मोठे राहत नाहीयेत. मस्त असे हेल्दीएस्ट नूडल्स आपले तयार आहेत. लगेच गरम-गरम खायला घ्यायचे. तर आज बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. आठवणीनं सांचीज किचनला सबस्क्राईब करा. या आणि अशा हेल्दी रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.